जिल्हा परिषदेच्या गेटवर आंदोलनकर्त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर पालिकेचे अतिक्रमण विभाग पोलीस आयुक्तालयाकडून संयुक्त अशी कारवाई करत जिल्हा परिसरातील 15 अनधिकृत खोक्यांवर कारवाई करण्यात आली होती। अतिक्रमण विभागाकडून संबंधित खोके पूर्णपणे काढून टाकण्याची कारवाई झाल्यानंतर खोकेधारकांनी दुसऱ्या दिवशी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या विरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती। जिल्हा न्यायालयाने अतिक्रमण विभागाची कारवाई त्वरित जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते। न्यायालयाच्या जैसे थे या शब्दावरच आता चांगलाच घोळ निर्माण झाला आहे। खोकेधारक आणि पालिका प्रशासन यांचा वाद आता न्यायालयात आला असून यावर जैसे थे या शब्दाचा कीस पाडला जात आहे। मी ॲडव्होकेट रमेश कणबसकर, जिल्हा परिषदेतील 13 मार्च 2024 रोजी पाडलेल्या गाळ्याबद्दल आम्ही कोर्टात दावा दाखल केलेला आहे। त्या दाव्यामध्ये पहिल्यांदा महानगरपालिकेने नोटीस काढण्यात आली होती। त्याप्रमाणे महानगरपालिका हजर झाली। त्यानंतर आम्ही तिथल्या जागेत कुठलाही फेरबदल करू नये म्हणून कोर्टात अर्ज दिला। त्याप्रमाणे कोर्टाने तो आमचा अर्ज मंजूर केला आणि त्याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 8-4 एप्रिलला त्या जागेत कुठल्या प्रकारचा फेरबदल महानगरपालिकेने करू नये असा जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा हुकूम झाला। त्या हुकुमाने नाराज होऊन महानगरपालिकेने त्याच कोर्टात तो हुकूम परत एकदा तपासून पाहावा म्हणून अर्ज दिलेला होता। तो अर्ज जो आहे तो अंशतः मंजूर केला गेला आणि त्याच्यामध्ये आम्ही जो अर्ज दिला होता आणि त्यामध्ये जो हुकूम झालेला होता परिस्थिती जैसे थे ठेवण्याबद्दलचा तो हुकूम कायम झालेला आहे। फक्त त्यांचं म्हणणं असं आहे कोर्टाचं की जागा पाडकाम झाल्याच्या अगोदरची परिस्थिती झाल्यानंतरची परिस्थिती आहे तशी ठेवावी। आता परिस्थिती अशी आहे की त्यामध्ये महानगरपालिकेने कोर्टामध्ये पाडकाम झाल्यानंतर म्हणजे 14/3/2024 नंतर पाडकाम झाल्यानंतर ती जागेची काय परिस्थिती होती ह्याच्याबद्दलचं कुठलाही पुरावा कोर्टात हजर नाही। त्यामुळे आत्ता आपण कोणच ठरवू शकत नाही की ती 14/3/2024 रोजीची पोझिशन काय आहे। कारवाईनंतरची जैसे थी परिस्थिती असा युक्तिवाद पालिकेकडून न्यायालयासमोर मांडण्यात आला, तर खोकेधारकांकडून मात्र अतिक्रमण कारवाई पूर्वी जैसे थे असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला आहे। जिल्हा परिषद गेट समोरील अतिक्रमण हटवण्यावरून जैसे थे या शब्दाचा नक्की कोणता अर्थ घ्यावा, जैसे थे शब्दाची उकल आता कोण करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे।